नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमएच अकॅडमी न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरती 2025 संदर्भात आणखी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी पोलीस भरती कधीपासून सुरुवात होईल त्याच्या तारखेबाबत काय म्हटलंय याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहायची आहे। शासन स्तरावर हालचालींना वेग आलेला आहे। व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी एक सर्वांसाठी एक छोटीशी सूचना आहे। आपण पोलीस भरती पीवायक्यू सिरीज सुरू केले, त्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीला सर्व रिपीट जे आलेले आत्तापर्यंत झालेले वारंवार येणारे जे प्रश्न आहेत ते आपण त्या सिरीजमध्ये आपण घेतोय। घटकनिहाय आपण ही सिरीज चालू केले, म्हणजे जसे की भूगोल, इतिहास, मराठी व्याकरण, राज्यघटना, सायन्सबद्दलचे प्रश्न, असे प्रत्येक घटकनिहाय आपण ते वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करणार आहोत। जाऊन फक्त एकदा आपल्या चॅनलला भेट द्या। तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा, आणि जर नाही आवडली तर परत तिथून पुढे व्हिडिओ बघू पण नका, ठीक आहे। आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। काय आपण न्यूज आपली, शासन स्तरावर हालचालींना वेग आलेला आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संदर्भात शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने रिक्त पदांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे। आगामी भरतीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्यासाठी एकूण 262 पदे भरली जाणार असल्याचा अधिकृत प्रस्ताव आहे। यापूर्वीच्या प्रकाशित झालेल्या काही बातम्या तसेच सूत्राकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का, यावर आता थेट नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आले आहे। आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी काय म्हटलं ते आपण थोड्याच वेळात बघूयात। भरती प्रक्रियेला गती मिळाली असली तरी जाहिरात कधी येणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अजून संभ्रम आहे। या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक ॲडिशनल SP नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांनी वर्तमान निर्णय साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे की नाशिक ग्रामीण एकूण 262 पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर झाला आहे, मात्र भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याच्या तारखांबद्दल प्रशासनाकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। जाहिरातीच्या तारखा आणि वेळापत्रक शासनाकडून म्हणजेच गृह विभागाकडून निश्चित केले जाते। तसेच त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये एकूण 262 पोलीस पदे भरली जाणार असून त्यापैकी 52 पदे ही पोलीस चालकाची भरली जाणार आहे, अशी अधिकृत आकडेवारी सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांना तयारी सुरू ठेवावी असा सल्ला दिलेला आहे। पुढे बघूयात। जाहिरातीच्या तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे। नाशिक ग्रामीण विभागात 52 पोलीस चालक, 210 पोलीस शिपाई अशी एकूण 262 अधिकृत मंजुरी मिळालेली ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे, परंतु जाहिरातीच्या तारखेबद्दल सध्या अधिकृत माहिती गृह विभागाकडून आलेली नाही। विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी, चांगला अभ्यास करणाऱ्यांना यश हमखास मिळेल, असं आदित्य मिरखेलकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं, ते सुद्धा आपण बघूयात। आपल्यासमोर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलेले ट्विट आहे, बघूयात आपण काय म्हणाले ते। नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार, यासोबतच नवे आकृतिबंध आणि भरतीचे नियम 150 दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार। 150 दिवसात नवीन भरतीचे नियम, आकृतिबंध आणि भरतीचे नवीन नियम हे पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार असं त्यांनी म्हटलं आहे। 150 दिवस म्हणजेच किती, 5 महिने साधारणतः म्हटलेत। म्हणजे आता याच्यावरून आपण काय संदर्भ लावायचा ते सर्वस्वी आपल्यावरतीच डिपेंड आहे। शासनाने याच्यावरती काहीतरी एखादा अधिकृत काहीतरी सांगून हे क्लिअर करावं। एकतर जाहिरात काढावी, पोलीस भरतीची जाहिरात काढावी, किंवा जाहिरात कधी येईल याबद्दल तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन सांगावं। एक काहीतरी करू शकतात त्याच्यापैकी, ही माझी शासनाला विनंती आहे। कारण पोरं आहेत ती रात्रंदिवस अभ्यास करत आहेत, आपलं ग्राउंडवरती आपले शरीर झिजवत चालले आहेत, मेहनत घेत आहेत खूप, पण शासनाला त्याची काहीच पडलेली नाही असं त्यांचं एकंदरीत असं वाटतं आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा अशाच पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेटसाठी।